नमस्कार मित्रांनो, आपल्याला मजुरांची टंचाई असल्यामुळे आपण हा असा फर्टिलायझर टँक बसवलेला आहे. इथे एक व्यक्ती संपूर्ण शेताला पाहिजे तसे आपण रासायनिक खते, जैविक खते देऊ शकतो. लिक्विड स्वरूपात बनवून आपण याच्याद्वारे सोडू शकतो. युरिया, पोटॅशसारखे विघटनशील जे खतं आहे हे विरघळतात, ते खतं याच्यात आपण वॉटर सोल्युबल खते, सर्व प्रकारचे खते आपण याच्याद्वारे देऊ शकतो. तसेच जीवामृत, गोकृपामृत याद्वारे आपण याच्यातून देऊ शकतो. याच्यात पंपाद्वारे लिफ्ट करावे लागतं. आता सध्या पंप आणलेला नसल्यामुळे मी म्हणजे बकेटनं बादलीनं आपण याच्यात टाकतो आहे. आधी एक टाकी सोडली, नंतर आता परत एक टाकी भरलेली आहे. हे जातं आहे खत आपण त्याच्यात सोडलेलं आहे. परत 1 किंवा 1.5-2 टाक्या भरतील, अशा पद्धतीने आपण फिटिंग केलेली आहे. हा आहे इनलेट पाईप, हा आहे आउटलेट पाईप. आपण याला, हा जो मेन पाईप हा जमीनमध्ये असल्यामुळे आपण याला प्लॅस्टिकचा कॅन चेंबर म्हणून वापरलेला आहे. बघा, आपण जुगाडाद्वारे आपण हे सर्व करू शकतो. हे थोडंसं मला लॉक पद्धत मिळाली म्हणून मला मी आणलेलं आहे. बघा, खाली तळाला एक थोडंसं म्हणजे 3 इंची होल पाडलेला आहे. समजा 2.5 ते 3 इंची होल पाडलेला त्याच्यातून आहे. हा आपण व्हाल दांडा त्यात टाकलेला. व्हाल दांडा थोडा तिरपा ठेवलेला आहे. हा कायमस्वरूपी तिरपा असतो, आपण याला चेंज करत नाही. त्यामुळे मोटरला काही लोड येत नाही. त्यामुळे अशा पद्धतीनं आपण याला लॉक करून देतो. आणि इथे हा जाड साखळ याच्यात आपण अटकवलेली, इथे कुलूपची सोय केलेली आहे. ते कुलूप अटकवण्यासाठी आपण या 2 रिंगाला वेल्डिंग केलेलं आहे. म्हणजे हे जे आपण हे कोणी उघडू शकत नाही. आणि डायरेक्ट आपण इलेक्ट्रिक पोलला आपण पॅक करून दिलेलं आहे. ते आता आपण पुढे ही जे टाकी आहे, इथे 1000 लिटरची किंवा 200 लिटरच्या 4 ते 5 टाक्या आपण थोडंसं फाउंडेशन करून थोडंसं ह्या टाकीपेक्षा आपण थोडं उंच करू. म्हणजे त्या व्हाल खोलल्यानंतर आपण डायरेक्ट टाकीत जाईल. म्हणजे आपल्याला म्हणजे मॅनपॉवर लागणार नाही. ते ॲटो सिस्टमद्वारे आपला सर्व कारभार चालणार. इथे आल्यानंतर आपण व्हाल खोलल्यानंतर, आपण टाकी भरल्यानंतर, इथे सोडल्यानंतर एक 10 ते 15 मिनटात ही टाकी खाली होते. आपण युरियाची गोणी किंवा पोटॅश हे जर सोडलं, हे सुद्धा आपण डायरेक्ट टाकू शकतो. अर्धी गोणी पण टाकू शकतो किंवा एक गोणी डायरेक्ट टाकू शकतो. म्हणजे एका टायमाला आपण 10 गोण्या, 20 गोण्या, 50 गोण्यासुद्धा आपण एकटा व्यक्ती याला देऊ शकतो. म्हणजे मजूर कमी, एका मजूरवर आपण सर्व खते इथून देऊ शकतो. अशा पद्धतीने आपण इथे फिटिंग केलेली आहे. म्हणजे सुरक्षेच्या दृष्टीने आपण हे पॅक केलेलं आहे. ओके.